नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे होळी स्पेशल पुरणपोळी. तर चला आता आपण बनवायला घेऊया. हे बघा, मी चण्याची डाळ 2 तास भिजवून ठेवले, स्वच्छ पाणी धुवून ठेवलेत. हे बघा, आता मी ते कढईमध्ये पाणी तापायला ठेवले. पाणी चांगलं तापू दे, मग ते घालायचं चण्याची डाळ. पाणी उकळलं, आता घालायचं चण्याची डाळ. हे असं पाणी काढून घालायचं, चांगलं शिजू दे, उकळा आला पाहिजे. आता चण्याची डाळ कशी 2 तास मी ठेवली होती भिजवून ना, मग आता लगेच शिजून जाईल. चांगलं मस्तपणे ही चण्याची डाळ शिजू दे. एकदम सुकं झालं, मग अशी कसं ओलं होतं, पाणी आटलंय चांगलं. गूळ घातलंय, ह्यात पाणी घालायची गरज नाही कारण गुळाचं पाणी सुटणार म्हणून. ह्यात 3 चमचे साखर घातले, ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला, पण तुम्ही घालाच, मस्त लागेल खायला. 1 चमचा वेलची पावडर घातलाय, 1 चमचा सुंठ पावडर, आणि आता चांगलं त्याला ढवळून घेते. यात घातली हळद. हे बघा, गुळ कसं पातळ झालंय आणि सुकं झालंय, असंच ढवळत राहायचं. मिश्रण तयार झालंय. आता गॅस बंद करते आणि थोडं थंडवते, जास्त नको. आता मी घातलंय तूप. तूपने चांगली चव येईल आणि चांगला वास पण येईल. आता थोडं 5 मिनिटासाठी झाकून ठेवते, कारण हे एकदमच गरम आहे, आता चटका लागेल हाताला म्हणून. आता मी हे मिश्रण ह्या चाळणीत घालते आणि चांगलं त्याला बारीक करून घेते. आता मी चांगलं सारण बनवून घेतलंय. आता मी पीठ मळायला घेतले. मी गव्हाचं पीठ घेतलं पीठ मळायला. आता मी गव्हाचं पिठाने पीठ मळून घेते. त्यासाठी मी घातले चवीनुसार मीठ. आता घालायची हळद. 1 चमचा हळद घातले. 1 चमचा तूप घालायचा. मिक्स करून पीठ मळायचं. पाणी घालते आणि चांगलंपणे पीठ मळून घेते. डो बनवून टाकते ह्याचा. हे बघा, पीठ मळून झालंय. आता तेल घालते ह्याला, जरा जास्तच तेल घालते. असं अर्धा तास ठेवायचं, मुरायला ठेवायचं, पीठ नरम होऊ दे. म्हणजे पुरणपोळ्या मस्त मऊ मऊ होतील आणि तोंडात घालताच विरघळतील. अर्धा तास ठेवले, बघा कसे झालेत. किती तेल आहे. आता तेल सगळं शोषून जाईल. आता हे बघा, मग कसं तेल दिसतंय ना सगळीकडे. आता बघा कसं तेल कमी होईल. हे बघा, चांगला मस्त गोळा झालाय, मऊ मऊ झालाय, मस्त नरम झालाय. गोळा घ्यायचा आणि असं असं करून शेप द्यायचा आणि त्यामध्ये सारण घालायचं. आता पीठला लावायचं. पीठ ते सारणला मिक्स केले मस्तपणे आणि त्याचा चांगला गोळा करून घेतलाय. आता लाटायला घेते. पीठ लावायचं, आता लाटायला घ्यायचं. हे बघा, अशी लाटायची ही. असे बरं मी सगळे पुरणपोळी लाटून घेते, मग त्यांना भाजायला घेते. अजून एक दाखवते. आणि आता सारण घालायचं, थोडं पीठ लावायचं, टाकणार नाही म्हणून. हे बघा, तवा तापायला ठेवले. तवा चांगलंपणे तापलाय. आता मी भाजायला घेते. साईडला आधी तूप लावते. ही तूप घेते आणि साईडला असं स्प्रेड करते. हे बघा कसं फुगायला लागलंय. हे बघा कसे मस्तपणे व्हायला लागले. चांगला पिवळा कलर आलाय. हे बघा, मस्त फुगलेत. तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी रेडी आहेत. मस्त झालेत लुसलुशीत. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, नक्की आवडणार.